महापौरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मनपा कर्मचाऱ्यांचे काम बंद व धरणे आंदोलन। परभणी शहर महानगरपालिकेचे महापौर तथा प्रथम महापौर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य नगरपालिका नगरपंचायत संवर्ग अधिकारी कर्मचारी संघटना संलग्न परभणी शहर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी संघटना तसेच म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी काम बंद व धरणे आंदोलन करण्यात आलं। याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व परभणी शहर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आलं। निवेदनानुसार गुरुवारी महापौर आपल्या दालनात नागरिकांच्या समस्या व अडचणी ऐकत असताना धार रोड परिसरात एका व्यक्तीने निवेदन देण्याच्या निमित्ताने वाद घालत महापौरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेचा दोनही कर्मचारी संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त करत दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी ही निवेदनातून करण्यात आली। यावेळी नासेर खान, अनुसया जोगदंड, के भारसाकळे, विशाल उफाडे, अभिजित कुलकर्णी, खाजा खान, जालिंदर कांबळे, नजाम खान, मनोज गहलोत यांच्यासह परभणी शहर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकनायक न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल ढबाले, परभणी। परभणीचे सर्वप्रथम नागरिक व महापौर काल जी घटना झाली त्याबद्दल आम्ही आज महानगरपालिका पूर्ण कर्मचाऱ्यातर्फे आम्ही आज त्याचा निषेध केला आणि एक दिवस पूर्ण काम बंद आंदोलन केलं आणि ते निवेदन देण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी इथे आलतो आणि आम्ही ते निवेदन आज डिप्टी कलेक्टर मॅडमला दिले। 100% महानगरपालिका पूर्ण बंद आहे। फक्त अत्यावश्यक जे आहे ते आम्ही वगळता बाकी 100% बंद आहे, कारण नागरिकांना काही त्रास न हो म्हणून अत्यावश्यकता विभाग जे आहे ते आम्ही चालू केले। 2-4 दिवस अगोदर त्यांनी अशा आमच्या ड्रायव्हरवर आणि आमचे जे चीफ जे आहेत करण गायकवाड त्यांच्यावर आणि त्यांनी नानरपेठ पोलीस स्टेशनमध्ये 2-3 दिवस अगोदर त्याच्याबद्दल एक FIR दर्ज केलेली आहे। आणि आज जे आमच्या महापौरवर झाला उद्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर होऊ नये याकरिता आम्ही सर्व एकजुटीनं हे आज आणि आमचे कर्मचारी जे आहे रमेश चव्हाण जे महापौर साहेबांचे PA त्यांच्यावर बी त्यांनी हल्ला केला, त्यांना घाची धरली, त्यांचा गागल तोडला आणि तो बी आमचा कर्मचारी आहे। त्यामुळे आम्ही आज निषेध केला। लोकनायक न्यूज